नमस्कार मित्रांनो, फन अँड लर्न या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आर्टिकल म्हणजे उपपदे याचा अभ्यास करणार आहोत. आर्टिकल दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपदे, त्याच्यामध्ये आहे द. दुसरे आहे इनडेफिनेट आर्टिकल्स, ज्याला मराठीमध्ये आपण अनिश्चित उपपदे असं म्हणतो. ती दोन आहेत, एक आहे ए, दुसरा आहे ॲन. तर आज आपण ए आणि ॲन यांचा वापर कसा करतात, या आर्टिकलचा वापर कसा करतात हे अभ्यासणार आहोत. बघा, इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे अनिश्चित उपपदी ही दोन आहेत. एक आहे ए, दुसरा आहे ॲन. ए आणि ॲन या दोन्हीचाही अर्थ एक असा होतो. ए म्हणजे सुद्धा एक आणि ॲन म्हणजे सुद्धा एक. सर्वप्रथम आपण एचा वापर कसा करतात हे बघणार आहोत. एचा वापर करण्यासाठी आपण जर काही नियमाचा वापर केला तर ए वापरणे आपल्याला सोपे होईल. त्यामुळे काही नियमाचा आपण अभ्यास करू. बघा, ए वापरण्याचे काही नियम. ए वापरण्याचे जे नियम आहेत हे नियम जर आपण लक्षात ठेवले तर एचा वापर करणे हे आपल्याला अगदी सोपे होऊन जाईल. बघा, ए वापरण्याचा पहिला नियम आहे ते सामान्य नाम असावे. ज्या नामाच्या आधी आपल्याला ए हे उपपद वापरायचं आहे ते सामान्य नाम असलं पाहिजे. आता सामान्य नाम म्हणजे काय तुम्हाला माहीत असेलच. ज्यांना माहिती नसेल मी समोर सांगणारच आहे. बघा, दुसरा नियम आहे ते सामान्य नाम एकवचनी असावे. ज्या नामाच्या आधी आपल्याला ए हे उपपद वापरायचे आहे ते नाम हे सामान्य नाम असावे लागते आणि त्याचबरोबर ते एकवचनीही असावे लागते. जर ते अनेकवचन असेल तर त्या नामाच्या आधी आपण ए हे उपपद वापरू शकत नाही. म्हणजे जसं की पेन, जर हे एकवचनी नाम आहे परंतु जर पेन्स म्हणलं ते अनेकवचनी झालं. त्यामुळे फक्त पेन या सामान्य नामाच्या आधीच आपण ए हे उपपद वापरू शकतो. परंतु जर पेन्स म्हणजे अनेकवचनी झालं तर त्या नामाच्या आधी आपण ए हे उपपद वापरू शकत नाही. तिसरा नियम आहे ते काउंटेबल असावे. म्हणजे ते सामान्य नाम हे काउंटेबल असलं पाहिजे. कोणतंही नाम आपण काउंट करू शकतो. जसं की मराठीमध्ये म्हणायचं झाल्यास एक पेन, दोन पेन, तीन पेन, एक खुर्ची, दोन खुर्च्या, तीन खुर्च्या, अशा पद्धतीने आपण काउंट करतो. किंवा इंग्रजीमध्ये म्हटलं तर वन पेन, टू पेन्स, थ्री पेन्स, आहे की नाही. तर हे सर्व काउंटेबल नाऊन आहे. तर ज्या नामाच्या आधी आपल्याला हे उपपद वापरायचं आहे ते नाऊन किंवा ते नाम हे काउंटेबल असलं पाहिजे. चौथा नियम आहे त्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली असावी. म्हणजे तिचे सामान्य नाम आहे त्या सामान्य नामाची सुरुवात म्हणजे सुरुवातीचं अक्षर हे व्यंजन असलं पाहिजे. आता व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच असेल. व्यंजनाला इंग्रजीमध्ये कन्सोनंट असे म्हणतात. बघा, एपासून झेडपर्यंत तुम्ही ABCD माहीतच आहे तुम्हाला. याच्यामध्ये जी लाल रंगाची दिसत आहेत ए, ई, आय, ओ, यू हे पाचही स्वर आहेत. बघा, आणि या पाच स्वराच्या व्यतिरिक्त असणारे जे पांढऱ्या रंगाचे दिसत आहेत हे सर्व व्यंजन आहेत. त्याला आपण कन्सोनंट असे म्हणतो. बघा, या व्यंजनाने जर सुरुवात झालेली असेल म्हणजे स्वर सोडून ए, ई, आय, ओ, यू हे पाचही स्वर सोडून बाकीच्या व्यंजनाने जर सुरुवात झालेली असेल तरच आपण ए हे उपपद तिथे वापरू शकतो. बघा, हे चारही नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिला नियम आहे ज्या नामाच्या आधी आपल्याला ए हे उपपद वापरायचं आहे ते सामान्य नाम असलं पाहिजे. त्याचबरोबर ते सामान्य नाम हे एकवचनी असलं पाहिजे. ते काउंटेबलही असावं लागते आणि त्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असावी लागते. बघा, आता आपण कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ आणि नंतर मग एचा वापर कसा करतात हे आपण नंतर बघू. बघा, सामान्य नाम म्हणजे काय. अ नाउन डिनोटिंग अ क्लास ऑफ ऑब्जेक्ट्स or a concept as opposed to a particular individual. बघा, एकाच
वर्ग किंवा जातीतील प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू यांना दिलेले सामायिक नाव म्हणजे सामान्य नाम. बघा, एकाच वर्ग, जो एक वर्ग आहे किंवा एकाच जातीतील प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू यांना जे दिलेलं सामायिकपणे ठेवलेलं जे नाव असते त्या नावालाच आपण सामान्य नाम असं म्हणतो. सरळ सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कोणत्याही वस्तूला सामान्यपणे ठेवलेले जे नाव असते त्या नावालाच आपण सामान्य नाम असे म्हणतो, की जे नाम पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ते आपण ठेवलेलं नाही, ते पूर्वीपासून चालत आलं आहे. जसं की म्हणजे बसण्याची कोणतीही वस्तू आहे, बसण्याची जी वस्तू आहे त्या वस्तूला तुम्ही खुर्चीच म्हणता, मग ती छोटी असो मोठी असो कोणत्याही रंगाची असो. आणि इथेच नाही, तुम्ही कुठे जरी गेले तर त्याला इंग्लिशमध्ये चेअरच म्हणतात, आहे की नाही. भारतातही चेअर म्हणतात, अमेरिकेत जा तिथेही चेअर म्हणतात, महाराष्ट्रातही चेअर म्हणतात, किंवा कुठेही जा त्याला चेअरच म्हणतात, आहे की नाही. आणि त्याचबरोबर किंवा एखाद्या वर्गामध्ये जा, वर्गामध्ये गेल्याच्यानंतर काही मुलं बसलेली असतात. आता मुलामध्ये जर आपण बघितलं, जे बॉय म्हणतो आपण म्हणजे मुलगा. आता 10-15 मुले आहेत, पहिल्या मुलाला आपण मुलगा म्हणतो, दुसऱ्याही मुलाला मुलगा म्हणतो, तिसऱ्याही मुलाला मुलगा म्हणतो, असं प्रत्येकाला मुलगा म्हणतो. किंवा मुलीमध्ये आल्याच्यानंतर एका मुलीला मुलगी म्हणतो, दुसरीलाही मुलगी म्हणतो, तिसरीलाही मुलगी म्हणतो. परंतु एका मुलाचं नाव जर राम असेल तर आपण प्रत्येकाला राम म्हणू शकतो का? नाही. तसं मुलगा हे सामान्य नाम आहे, प्रत्येकाला आपण बॉय म्हणू शकतो, परंतु राम म्हणू शकत नाही, कारण की राम हे विशेष नाम आहे आणि बॉय हे कॉमन नाउन आहे, म्हणजे सामान्य नाम आहे. आणि तसंच गर्ल हे सुद्धा सामान्य नाम आहे. आता सामान्य नामाची काही उदाहरणे बघू. बघा, आता वस्तूंची नावे आहेत ती सर्व सामान्य नामामध्ये येतात. जसं की पेन, चेअर, फॅन, कॅप, ट्री, इरेझर हे सर्व सामान्य नाम आहेत. जसं की पेन लिहिण्याची वस्तू, मग कोणतीही असो, मोठी असो छोटी असो कोणत्याही रंगाची असो त्याला आपण लिहिण्याची वस्तू आहे पेनच म्हणतो. खुर्ची आहे, खुर्चीचं उदाहरण सांगितलंच मी. नंतर आहे फॅन, कॅप. आता कॅप म्हणजे टोपी, कोणत्याही पद्धतीची टोपी घ्या, मोठी घ्या छोटी घ्या कोणत्याही रंगाची घ्या, तिला आपण टोपीच म्हणतो. झाड, आता वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, प्रत्येकाला झाडच म्हणतो आपण, म्हणजे झाड हे सुद्धा सामान्य नाम आहे. त्याचबरोबर इरेझर म्हणजे खोडरबर, तर खोडरबरसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे आहेत, त्यांनासुद्धा आपण खोडरबरच म्हणतो, म्हणजे खोडरबर हे सुद्धा सामान्य नाम आहे. आता काही व्यक्तीची नावे बघा, बॉय म्हणजे मुलगा, गर्ल म्हणजे मुलगी, हे दोन्हीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत, हे सामान्य नामामध्ये येतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीचं नाव जर घेतलं आपण, जसं की राम, सागर, संगीता, सुरेखा, ही त्यांची ठेवलेली नावे आहेत, ही विशेषपणे ठेवलेली नावे आहेत, म्हणून ही विशेष नामामध्ये जातील. परंतु बॉय आणि गर्ल ही सामान्य नामे आहेत. बघा, त्यानंतर मॅन म्हणजे मनुष्य, नंतर वुमन म्हणजे स्त्री, हे सामान्य नावामध्ये येते. बघा, प्लेस म्हणजे ठिकाणी. आता ठिकाणांची नावेसुद्धा सामान्य नावामध्येच येतात. जसं की सिटी म्हणजे शहर. आता खूप शहरं आहेत, परंतु बघा प्रत्येकाला आपण शहर असं म्हणतो, म्हणजे शहर हे सामान्य नाम आहे. किंवा खेडे, व्हिलेज म्हणजे खेडे हे सुद्धा सामान्य नाम आहे. परंतु शहरामध्ये जर आपण बघितलं, पुणे, मुंबई, नागपूर, कोलकाता, दिल्ली असं जर म्हणलं तर ही विशेष नामे झाली, ही सामान्य नामामध्ये येणार नाही. परंतु सिटी हे सामान्य नाम आहे. तसंच व्हिलेज म्हणजे खेडे, प्रत्येक गावाला आपण व्हिलेज म्हणजे खेडे म्हणतो, म्हणजे हे सामान्य नाम आहे. परंतु जर गावाचं नाव घेतलं, जसं की शिरपूर, गोरेगाव, तर अशी गावाची नावे जर घेतली किंवा जयपूर म्हटलं तर ही सर्व विशेष नामामध्ये येतात. परंतु व्हिलेज जर म्हटलं म्हणजे खेडे, हे सामान्य नाम आहे. नंतर आहे कंट्री म्हणजे देश, हे सुद्धा सामान्य नाम आहे. परंतु जर आपण भारत किंवा चायना किंवा अमेरिका जर म्हटलं तर हे विशेष नामामध्ये येतील. नंतर आहे स्टेट म्हणजे राज्य, हे सुद्धा सामान्य नाम आहे. परंतु जर राज्याचं नाव घेतलं आपण की महाराष्ट्र, गुजरात, गोवा, हे विशेष नामामध्ये येतील. बघा, प्राण्यांची नावे ही सुद्धा सामान्य नामामध्ये येतात, त्यांना सामान्य नामेच आपण म्हणतो. बघा, कॅट म्हणजे मांजर, डॉग, टायगर, फॉक्स, स्पॅरो, क्रो, ईगल, हे जे पक्षी आहेत, पक्षीसुद्धा सामान्य नामामध्येच येतात. जंगली प्राणी, पाळीव प्राणी या सर्वांच्या नावाला आपण सामान्य नाम असंच म्हणतो. बघा, फळांची नावे, फळांच्या नावांनासुद्धा आपण सामान्य नामेच म्हणतो, हे सामान्य नामामध्येच येतात. जसं की ॲपल, मँगो, बनाना,
फुलांची नावे ही सुद्धा सामान्य नामेच आहेत. बघा, रोज, रोज म्हणजे गुलाब, मॅरीगोल्ड, मॅरीगोल्ड म्हणजे झेंडू, अशा प्रकारची सर्व फळांची नावे, सर्व प्राण्यांची नावे, सर्व पक्ष्यांची नावे, सर्व फुलांची नावे, वनस्पतींच्या अवयवांची नावे, ही सर्व सामान्य नामामध्येच येतात. सामान्य नाम तुम्हाला समजलंच असेल. बघा, आता आपण एचा उपयोग कसा करतात, ए या उपपदाचा वापर कसा करतात हे आपण बघणार आहोत. मी तुम्हाला 4 नियम सांगितले होते. हे 4ही नियम लक्षात असतीलच. पहिला नियम होता की ज्या नामाच्या आधी आपल्याला ए हे उपपद वापरायचं आहे ते सामान्य नाम असलं पाहिजे. दुसरा नियम होता ते एकवचन असायला पाहिजेत, ते सामान्य नाम हे काउंटेबल असायला पाहिजेत. आणि सर्वात शेवटचा नियम होता की त्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली असावी. बघा, हे 4ही नियमाचा वापर करून आपण ए हे उपपद कसं वापरतात हे आपण बघू. पहा, एक नाम आहे चेअर. आता याच्या आधी आपल्याला ए वापरायचं किंवा ॲन वापरायचा किंवा वापरायचं नाही हे आपण बघायचं आहे. सर्वप्रथम आपण ए पाहू. बघा, पहिले पाहायचे सामान्य नाम आहे का. खुर्ची ही बसण्याची वस्तू आहे. मग ती छोटी असो, मोठी असो किंवा कोणत्याही रंगाची असो किंवा कुठेही जा, त्या वस्तूचं नाव कधीही बदलत नाही आणि पूर्वीपासून चालत आलेलं नाव आहे, म्हणजे हे सामान्य नाम आहे. आता बघा, चेअर म्हणजे खुर्ची, इथे यस लागलेला नाही, म्हणजे एकवचनसुद्धा आहे. चेअर आपण काउंटसुद्धा करू शकतो. 1 चेअर, 2 चेअर्स, 3 चेअर्स, 4 चेअर्स अशा पद्धतीने काउंटही करू शकतो. आणि याची सुरुवात चौथा नियम होता की त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली असावी. तर बघा, चेअर या शब्दाची सुरुवात सीने झालेली आहे. सी हे व्यंजन आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरू शकतो. म्हणजे हे झालेलं आहे अ चेअर. बघा, दुसरं आहे चॉक. चॉक म्हणजे खडू, प्रत्येकाला माहीत आहे. बघा, पहिले बघू आपण आता हे 4ही नियम वापरून. सामान्य नाम आहे का. चॉक, लिहिण्याची वस्तू, पांढऱ्या रंगाची लिहिण्याची वस्तू दिसली की आपण त्याला सामान्य नाम असं म्हणतो. म्हणजे चॉक हे सामान्य नाम आहे. नंतर आहे एकवचन आहे का. एकवचनसुद्धा आहे, कारण की ते यस लागलेला नाही. नंतर आहे काउंटेबल आहे का. 1 चॉक, 2 चॉक्स, 3 चॉक्स, 4 चॉक्स अशा पद्धतीने आपण काउंटही करू शकतो. किंवा मराठीमध्ये 1 खडू, 2 खडू, 3 खडू असं काउंटही करतो आपण, म्हणजे काउंटेबलसुद्धा आहे. आणि व्यंजनाने सुरुवात. तर बघा, याची सुरुवातीचे अक्षर सी आहे, म्हणजे व्यंजनच आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरू शकतो. म्हणजे हे झालेलं आहे अ चॉक. तिसरा शब्द बघा, मँगो. मँगो म्हणजे आंबा, एक फळ आहे. सर्व फळांची नावं सामान्य नामामध्ये येतात, म्हणजे हे सामान्य नाम आहे. एकवचन. जर अनेकवचन असतं तर या ठिकाणी ईएस लागला असता, मँगोज झालं असतं. हे एकवचनसुद्धा आहे. काउंटेबल, 1 मँगो, 2 मँगोज, 3 मँगोज अशा पद्धतीने आपल्याला काउंटसुद्धा करता येते, म्हणजे काउंटेबलसुद्धा आहे. आणि याची सुरुवात ही व्यंजनाने झालेली आहे. यम हे व्यंजन आहे. बघा, म्हणजे या ठिकाणीसुद्धा आपण ए हे उपपद वापरू शकतो. याच पद्धतीने बनाना हे फळ आहे. आता आपल्याला नेहमी या 4ही नियमाची घोकमपट्टी करण्याची गरज पडणार नाही की सामान्य नाम आहे का, एकवचन आहे का, काउंटेबल आहे का किंवा व्यंजन आहे का. तुम्हाला ते 2-3 वेळा तुम्ही ती प्रक्रिया केली की तुम्हाला ती 4थ्या वेळा आपोआप लक्षात येईल. बघा, बनाना आहे, सामान्य नाम पण आहे, एकवचन आहे, कारण की इथं यस लागलेलं नाही. जर यस लागलेला असता तर ते बनानाच झालं असतं, अनेकवचन झालं असतं. एकवचनसुद्धा आहे, काउंटसुद्धा करता येते आणि व्यंजनाने सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि ते सुद्धा आपण ए हे उपपद वापरू शकतो, म्हणजे झालेले अ बनाना. नंतर आहे बॉय. हे सामान्य नाम आहेच, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबल आहे आणि व्यंजनाने सुरुवात झालेली आहे, म्हणून अ बॉय. त्याच पद्धतीने कॅट. बघा, सर्व प्राण्यांची नावं मी सांगितली होती की सामान्य नामामध्ये येतात, म्हणून कॅट हे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलही आहे आणि व्यंजनाने सुरुवात झालेली आहे, म्हणून हे होईल अ कॅट. अशाच पद्धतीने बायसिकल म्हणजे सायकल, हे सुद्धा होईल अ बायसिकल. आणि बंच म्हणजे गुच्छ म्हणतो किंवा गठ्ठा म्हणतो. बघा, आता या ठिकाणी हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, सामान्य नामामध्येच येते. बघा, बंच म्हणजे कोणते, बंचमध्ये वस्तू खूप आहेत परंतु ती वस्तू एकच आहे. खूप चाब्या आहेत त्याच्यामध्ये, परंतु ते गुच्छ एकच आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण हे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे,
काउंटेबलही आहे आणि व्यंजनाने सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणसाल की हे एकवचन कसं आहे? त्याच्यामध्ये चाव्या खूप आहेत, परंतु तो गठ्ठा एकच आहे. चाव्यांचा गठ्ठा एकच आहे, म्हणून या ठिकाणी ते एकवचन येते आणि इथं आपण ए हे उपपद वापरू शकतो किंवा वापरतो. अजूनही काही उदाहरणे बघू. पहा, रोज. रोज म्हणजे गुलाब. मी सांगितलं होतं फुलांची नावे सामान्य नामामध्ये येतात. आता नियमाची घोळपट्टी बघा, वरती नियम पण नाहीत, ते तुम्हाला आठवून वापर करायचे आहे. सामान्य नाम, एकवचन, काउंटेबल आणि व्यंजनाने सुरुवात. बघा, सामान्य नाम आहे, काउंटेबलही आहे, एकवचनसुद्धा आहे आणि त्याची सुरुवात व्यंजनाने पण झालेली आहे. होईल इथं अ रोज. नंतर बघा बॉक्सेस. तर या ठिकाणी बॉक्स हे नाव नाही. बॉक्स हे सामान्य नाम आहे, कारण की डबा कोणत्याही प्रकारचा असो त्याला डबा म्हणतो. हे सामान्य नाम आहे, परंतु एकवचन आहे का? बघा, या ठिकाणी ES लागलेला आहे, म्हणजे अनेकवचन आहे. परंतु जर अनेकवचन असेल तर आपण ए हे उपपद वापरू शकत नाही, कारण की ए या शब्दाचा अर्थ असा आहे की एक, फक्त एक वस्तू असणाऱ्या वस्तूच्या मागेच आपण एक वस्तू असणाऱ्या किंवा एकवचनी नामाच्या आधीच आपण ए हे उपपद वापरू शकतो, कारण की एचा अर्थ एक असा होतो. परंतु या ठिकाणी बॉक्सचं बॉक्सेस झालेले आहे, अनेकवचन झालेले आहे, त्यामुळे इथे आपण ए हे उपपद वापरू शकत नाही, अनेकवचनी नाम आहे. बघा, बुक पुस्तक सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबलही आहे आणि व्यंजनाने सुद्धा सुरुवात झालेली आहे. इथं ए. बघा, सागर. आता सागर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर सागर हे नाम सामान्य नाम नाही, ते विशेष नाम आहे. म्हणून पहिल्याच नियमामध्ये जर आपण बघितलं की ते ए हे उपपद वापरण्यासाठी ते सामान्य नाम असायला पाहिजे. ज्या नामाच्या आधी आपल्याला ए हे उपपद वापरायचे आहे ते नाऊन किंवा ते नाम हे सामान्य नाम असायला पाहिजे. परंतु सागर हे विशेष नाम आहे. बॉय हे सामान्य नाम झालं, परंतु ते बॉय त्या मुलाला ठेवलेलं जे नाव आहे ते विशेष नामामध्ये जाते, म्हणजे सागर हे विशेष नाम आहे. म्हणून त्या नामाच्या आधी आपण कोणतंही उपपद वापरू शकत नाही. ए, ॲन, द या तिन्हीपैकी कोणतंही उपपद आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाही. नंतर बघा ॲपल. ॲपलच्या ठिकाणी मी नाही म्हटलेले, कारण की ॲपल बघा, तुम्ही म्हणसाल मग का वापरलं नाही, कारण की हे सामान्य नाम आहे, एकवचनही आहे, काउंटेबलही आहे, तीनही गोष्टी आहेत. परंतु या नामाची सुरुवात, या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली नाही, ही स्वराने झाली आहे. ए हा स्वर आहे, स्वराने झालेली असल्यामुळे या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला ॲन हे उपपद वापरावं लागते, ते समोर आपण अभ्यासणार आहोत. बघा, नंतर आहे मॅट. एकवचन आहे, काउंटेबल आहे, सामान्य नामसुद्धा आहे आणि सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे. या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरू शकतो. बघा वॉटर. आता सामान्य नाम आहे का? वॉटर हे पदार्थवाचक नाम आहे, परंतु दुसरं जर आपण बघितलं तर हे काउंटेबल नाही, आपण काउंट करू शकत नाही. जे वॉटर आहे हे एकवचनामध्ये म्हणू शकत नाही आणि काउंटही करू शकत नाही. जसं वरचा जो शब्द होता मॅट किंवा ॲपल होता किंवा बुक होता, की एक पुस्तक, दोन पुस्तक, तीन पुस्तक अशा पद्धतीने आपण काउंट करू शकत होतो. परंतु वॉटर पाणी आपण काउंट करू शकतो का? एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी किंवा 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर असं आपण काउंट करू शकत नाही. म्हणून या नामाच्या आधी आपण ए हे उपपद वापरू शकत नाही. नंतर आहे मिल्क. मिल्क म्हणजे दूध, हे सुद्धा पदार्थवाचक नाम आहे. हे नामसुद्धा आपल्याला काउंट करता येत नाही. एक दूध, दोन दूध, तीन दूध अशा पद्धतीने आपण काउंट करू शकत नाही. म्हणून या नामाच्या आधीसुद्धा आपण एक, ॲन हे उपपद वापरू शकत नाही. बघा मित्रांनो, एचा वापर कसा करतात हे तुम्हाला समजलंच असेल. आता आपण ॲन या उपपदाचा वापर कसा करतात हे आपण बघणार आहोत. जसे ए वापरण्यासाठी काही नियम होते, त्याच पद्धतीने ॲन वापरण्याचेही काही नियम आहेत. बघा, त्याचा आपण अभ्यास करू.
ॲन वापरण्याचे नियम पहा. पहिला नियम आहे ते सामान्य नाम असावे. जसं ए वापरण्यासाठी नियम होता की ते सामान्य नाम असावे. ॲन वापरण्यासाठी सुद्धा तोच नियम आहे, ते सामान्य नाम असावे. दुसरा नियमही तोच आहे, ते एकवचनी ते सामान्य नाम हे एकवचनी असावे. त्याचबरोबर ते सामान्य नाम हे काउंटेबल असावे किंवा ते काउंटेबल असायला पाहिजेत. परंतु जो चौथा नियम आहे, चौथ्या नियमामध्ये थोडासा बदल आहे. त्या सामान्य नामाची सुरुवात किंवा त्याची सुरुवात स्वराने झालेली असावी. ए वापरण्यासाठी तो नियम, चौथा जो नियम आहे तो होता की त्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली असावी. परंतु ॲन वापरण्यासाठी चौथा नियम वेगळा आहे की त्या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली असावी. म्हणजे सामान्य नामाची सुरुवात जर स्वराने झालेली असेल तर ॲन हे उपपद वापरायचं आहे, आणि जर व्यंजनाने सुरुवात झालेली असेल तर ए हे उपपद आपल्याला वापरायचं आहे. बघा 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ, यू. या 5ही स्वरापैकी कोणत्याही एखाद्या शब्दाने जर त्या सामान्य नामाची सुरुवात झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲन हे उपपद वापरायचं आहे. आता प्रत्यक्षात आपण ॲनचा वापर कसा करतात ते बघू. बघा, ॲन उपपद वापरणे. एक ॲपल शब्द आपण बघितलं होतं ए वापरता वेळेस की ॲपल या शब्दाच्या आधी आपण गुणिला चिन्ह दिलं होतं, कारण की त्या ठिकाणी ए हे उपपद आपण वापरू शकत नव्हतो. बघा, आपल्याला आता तेच नियम आहेत. ए वापरण्यासाठी जे नियम होते ॲन वापरण्यासाठी तेच आहेत की ते सामान्य नाम असायला पाहिजेत. दुसरा नियम ते एकवचन असायला पाहिजेत, ते काउंटेबल असायला पाहिजेत. आणि चौथा नियम बदललेला आहे की त्या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली असायला पाहिजे ॲन वापरता वेळेस. बघा, ॲपल हे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे कारण की इथं येस लागलेला नाही, आणि काउंटेबलसुद्धा आहे. 1 ॲपल, 2 ॲपल्स, 3 ॲपल्स, 4 ॲपल्स अशा पद्धतीने आपण काउंटसुद्धा करू शकतो. आणि या सामान्य नामाची सुरुवात ए या अक्षराने झालेली आहे. ए म्हणजे स्वर, स्वराने झालेली आहे, म्हणून या नामाच्या आधी, या सामान्य नामाच्या आधी आपण ॲन हे उपपद वापरू शकतो. बघा, नंतरचं नाऊन आहे इरेझर. इरेझर म्हणजे खोडरबर. हे सामान्य नाम आहे कारण की खोडण्यासाठी जी वस्तू वापरतो तिला आपण कोणतेही घ्या, छोटं मोठं कोणतंही असेल तरी खोडरबर म्हणतो, खोडण्यासाठी वापरतो. ते सामान्य नाम आहे. एकवचन आहे का, तर इथं यस लागलेला नाही. इरेझर्स असं जर असतं ते अनेकवचन असतं, परंतु हे इरेझर आहे, एकवचन आहे. काउंट करता येते का, काउंटेबलही आहे. आणि या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली आहे. ई या स्वराने झालेली आहे. मग इथं ॲन इरेझर. वरचं झालं होतं ॲन ॲपल, दुसरं झालेलं आहे ॲन इरेझर. तिसरा शब्द बघा, एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. बघा, प्राण्यांची नावं, जी सर्व प्राण्यांची नावं आहेत ती सामान्य नामामध्ये येतात. आता हे सामान्य नाम आहे, काउंटेबल आहे का, 1 हत्ती, 2 हत्ती, 3 हत्ती असं काउंटही करू शकतो, काउंटेबल आहे. एकवचन आहे का, एकवचनसुद्धा आहे कारण की इथे यस लागलेला नाही. आणि या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली आहे, स्वराने झालेली आहे, म्हणून इथं आपण ॲन हे उपपद वापरू शकतो. म्हणजे झालेलं आहे ॲन एलिफंट. नंतर आहे ऑरेंज. ऑरेंज हे फळ आहे. ऑरेंज म्हणजे संत्रा. फळांची नावे सामान्य नामामध्ये येतात, म्हणजे सामान्य नाम आहे. एकवचन आहे का, तर एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलही आहे. आणि या सामान्य नामाची सुरुवात ही ओने झालेली आहे. ओ हा स्वर आहे. ए, ई, आय, ओ, यू हे 5ही स्वर आहेत. आणि जर स्वराने जर सुरुवात झालेली असेल तर आपण ॲन हे उपपद वापरतो, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲन हे उपपद वापरावं लागेल. म्हणजे हे होईल ॲन ऑरेंज. नंतरचं आहे इगल. इगल म्हणजे गरुड पक्षी. पक्ष्यांची नावेसुद्धा सामान्य नावामध्ये येतात, म्हणजे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलसुद्धा आहे. आणि या सामान्य नामाची सुरुवात ही ई म्हणजे स्वराने झालेली आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण ॲन हे उपपद वापरू शकतो. नंतर आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम हे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलही आहे. आणि या सामान्य नामाची सुरुवात आयने झालेली आहे,
म्हणजे स्वराने झालेली आहे, म्हणून हे होईल ॲन आईस्क्रीम. नंतर आहे ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. प्राण्यांची नाव. प्राण्यांची नावे सर्व सामान्य नामामध्ये येतात, म्हणजे ऑक्स हे सामान्य नाम आहे. एकवचन आहे का? हे ऑक्झन, म्हणजे ऑक्झन, OXEN, ऑक्झन म्हणजे अनेक बैल. ऑक्झन, ऑक्सचं अनेकवचन ऑक्झन होते, तर हे अनेकवचन नाही, एकवचन आहे. नंतर काउंटेबलसुद्धा आहे, आणि या सामान्य नामाची सुरुवात ओने झालेली आहे. ओ हा स्वर आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण ॲन हे उपपद वापरतो. नंतर आहे ओनियन. ओनियन कांदा. बघा, सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलसुद्धा आहे, आणि या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा ॲन हे उपपद वापरू, म्हणून हे होईल ॲन ओनियन. बघा, ए आणि ॲन दोन्ही उपपदे. आता या दोन्ही उपपदांचा एकत्र वापर कसा करतात? मिश्र उदाहरणे आपण बघणार आहोत. बघा, गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी. या ठिकाणी गर्ल आपल्याला चारही नियमांचा वापर करून या ठिकाणी उपपद वापरायचं आहे. ए वापरायचं किंवा ॲन वापरायचं हे नंतर बघू आपण. बघा, हे सामान्य नाम आहे का? तर गर्ल हे सामान्य नाम आहे. एकवचन आहे का? एकवचनसुद्धा आहे. काउंटेबल, एक मुलगी, दोन मुली, तीन मुली अशा पद्धतीने आपण काउंटसुद्धा करू शकतो, म्हणजे हे काउंटेबलसुद्धा आहे. आणि या सामान्य नामाची सुरुवात जीने झालेली आहे, म्हणजे जी हा स्वर नाही. AEIOU हे 5 स्वर आहेत, या स्वराने सुरुवात झालेली नाही, जीने झालेली आहे, म्हणजे व्यंजनाने झालेली आहे. आणि जर व्यंजनाने सुरुवात झाली असेल तर आपण ए हे उपपद वापरतो, म्हणून या ठिकाणी हे होईल, असं होईल अ गर्ल. दुसरा शब्द आहे औल्स. बघा, OWLS, औल्स म्हणजे घुबड. तुम्ही जर बघितलं ओने सुरुवात, तुमच्या मनात आलं असेल की सरळ ॲन औल्स, परंतु नाही. बघा, आपल्याला सुरुवातीपासून बघायचे. सामान्य नाम आहे का? औल म्हणजे घुबड हे सामान्य नाम आहे. नंतर बघायचे एकवचन आहे का? तर हे औल्स झालेलं आहे, अनेकवचन झालेलं आहे. पण अनेकवचनाच्या आधी आपण ए किंवा ॲन हे उपपद वापरत नाही, कारण की ए आणि ॲन या दोनही शब्दांचा अर्थ एक असा होतो. एक म्हणजे एकच. बघा, म्हणून या ठिकाणी आपण कोणतंही उपपद वापरू शकत नाही. नंतर बघा, हाच एकवचनी नामामध्ये घेतलेले औल. बघा, सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, औल म्हणजे घुबड, आणि त्याचबरोबर काउंटेबलसुद्धा आहे. आणि या सामान्य नामाची सुरुवात ओने म्हणजे स्वराने झालेली आहे, म्हणून या ठिकाणी आपण ॲन हे उपपद वापरू, म्हणजे हे झालेले आहे ॲन औल. नंतरचं आहे गोल्ड. गोल्ड म्हणजे सोने. बघा, गोल्ड म्हणजे सोने सामान्य नाम नाही, ते पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नाम, आणि त्याचबरोबर हे काउंटेबलसुद्धा नाही. जसं आपण गर्ल म्हणलं होतं, एक मुलगी, एक मुलगी, दोन मुली, तीन मुली, चार मुली अशा पद्धतीने आपण काउंट करू शकतो, किंवा एक खुर्ची, दोन खुर्च्या, तीन खुर्च्या असं जे काउंट करू शकतो. तर जो गोल्ड शब्द आहे तो आपण काउंट करू शकत नाही. एक सोने, दोन सोने, तीन सोने असं आपण काउंट करू शकत नाही, म्हणजे अनकाउंटेबल नाव नाही. त्यामुळे या नामाच्या आधी आपण कोणतंही उपपद वापरू शकत नाही. त्याचं आहे बॉल. बघा, सामान्य नाम आहे बॉल, कारण की खेळण्यासाठी जो आपण गोल प्रकारची वस्तू वापरतो, ती छोटी असो मोठी असो तिला आपण बॉलच म्हणतो. बघा, कोणत्याही रंगाची असो, म्हणजे सामान्य नाम आहे, काउंटेबलसुद्धा आहे, एकवचनसुद्धा आहे, आणि या सामान्य नामाची सुरुवात बीने झालेली आहे, म्हणजे स्वराने. म्हणजे या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरतो. बघा, हे होईल अ बॉल. नंतरचं आहे इंकपॉट. सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलही आहे, आणि या सामान्य नामाची सुरुवात आयने झालेली आहे. आय म्हणजे स्वर, म्हणून या ठिकाणी आपण ॲन हे उपपद घेऊ, म्हणजे हे झालं ॲन इंकपॉट. नंतरचं आहे टेबल. बघा, टेबल हे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलसुद्धा आहे, आणि या सामान्य नामाची सुरुवात ही टीने म्हणजे व्यंजनाने झालेली आहे, म्हणून या नामाच्या आधी आपण ए हे उपपद आपल्याला वापरावं लागेल, म्हणजे हे होईल अ टेबल. शेवटचा शब्द बघा, अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. छत्र्या सर्व प्रकारचे
कोणत्याही छत्रीला आपण पावसाळ्यामध्ये जे वापरतो पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्याला आपण छत्री म्हणतो. म्हणजे कोणत्याही रंगाची असो, छोटी मोठी कोणतीही असो. म्हणजे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, एकच छत्री असा अर्थ इथे एस लागलेला नाही. काउंटेबलसुद्धा आहे आणि या सामान्य नामाची सुरुवात यूने म्हणजे स्वराने झालेली आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲन हे उपपद वापरावं लागेल. म्हणजे हा शब्द होईल ॲन अम्ब्रेला. बघा, आता आपण काही अपवाद अभ्यासणार आहोत. एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद. बघा, काही ठिकाणी आपल्याला असं वाटते की आपण त्या ठिकाणी ए हे उपपद वापरायला पाहिजेत किंवा ॲन हे उपपद वापरायला पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी आपण ए किंवा ॲन हे तशा पद्धतीने वापरू शकत नाही. असेही काही शब्द आहेत. बघा, जसं की आवर. आवर म्हणजे तास. बघा, या ठिकाणी हे सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबल आहे आणि या सामान्य नामाची सुरुवात ही एचने झालेली आहे. एच म्हणजे व्यंजनाने झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी ए हे उपपद वापरायला पाहिजे, परंतु या ठिकाणी ॲन हे उपपद वापरावं लागते. कारण जरी या सामान्य नामाची सुरुवात एचने झालेली आहे, परंतु उच्चार अ सारखा आहे. अवर, अ म्हणजे एचा उच्चार असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ॲन हे उपपद वापरावं लागते. दुसरं आहे युनिव्हर्सिटी. बघा, युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ. आता युनिव्हर्सिटी म्हणतो, हे सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबल आहे आणि या सामान्य नामाची सुरुवात ही यू म्हणजे स्वराने झालेली आहे, म्हणून आपल्याला वाटत असेल की या ठिकाणी आपण ॲन हे उपपद वापरायला पाहिजेत. परंतु जरी यूने सुरुवात झालेली आहे, परंतु उच्चार यूचा आहे. मराठीमध्ये यू म्हणजे य. बघा, म्हणजे वायचा उच्चार आहे, त्यामुळे वाय हे व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी आपण अ हे उपपद वापरतो, म्हणून हे होईल अ युनिव्हर्सिटी. बघा, नंतरचा शब्द आहे ऑनेस्ट मॅन. बघा, मॅन म्हणजे मनुष्य, हे सामान्य नाम आहे, एकवचनसुद्धा आहे, काउंटेबलही आहे आणि या सामान्य नामाची सुरुवात. बघा, या ठिकाणी सामान्य नामाची सुरुवात बघायची नाही, त्याला लागलेले जे विशेषण आहे त्या विशेषणाची सुरुवात बघायची आहे. याला विशेषण लागलेलं आहे ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक व्यक्ती. बघा, या ऑनेस्ट या शब्दाची सुरुवात ही एचने झालेली आहे, म्हणून आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी आपण ए हे उपपद वापरायला पाहिजे, परंतु या ठिकाणी ॲन हे उपपद वापरावं लागते. कारण की एचने जरी सुरुवात झालेली असेल, परंतु उच्चार ओचा आहे. ऑनेस्ट, आपण या शब्दाला हॉनेस्ट म्हणत नाही, या शब्दाला ऑनेस्ट असं म्हणतो. त्यामुळे ओचा उच्चार असल्यामुळे इथं स्वराचा उच्चार आहे, त्यामुळे इथे आपल्याला ॲन हे उपपद वापरावं लागते. नंतर आहे युनियन. बघा, युनियन हा सुद्धा एक तसा शब्द आहे, सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबलही आहे आणि त्याचबरोबर या सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने झालेली आहे. जरी स्वराने झालेली आहे, परंतु यू सारखा उच्चार आहे. यू म्हणजे वायचा उच्चार असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ए हे उपपद वापरावं लागते. नंतर आहे युरोपियन. बघा, युरोपियन म्हणजे युरोपियन व्यक्ती, सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबलही आहे आणि या सामान्य नामाची सुरुवात ही ईने म्हणजे स्वराने झालेली आहे. बघा, आपल्याला असं वाटत असेल की या ठिकाणी आपण ॲन हे उपपद वापरायला पाहिजे, परंतु या ठिकाणी ए हे उपपद लागते. स्वराने जरी सुरुवात झालेली आहे, परंतु उच्चार यू सारखा आहे. यू म्हणजे वाय सारखा उच्चार असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ए हे उपपद वापरावं लागते, कारण की व्यंजनासारखा उच्चार आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला ए हे उपपद वापरावं लागते. नंतर आहे युनिट. बघा, सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबल आहे आणि या सामान्य नामाची सुरुवात यूने म्हणजे स्वराने झालेली आहे. या ठिकाणी आपण ॲन हे उपपद वापरायला पाहिजेत, परंतु यू म्हणजे वायचा उच्चार असल्यामुळे व्यंजनाचा उच्चार असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ए हे उपपद वापरावं लागते. बघा, शेवटचा उदाहरण 1 रुपी नोट किंवा 1 रुपी कॉईन. आता यावेळेस आपण 1 रुपी कॉईनच घ्यायला पाहिजे. बघा, 1 रुपी कॉईन, कारण की नोटा तर हद्दपार झालेले आहेत. 1 रुपी नोट. आता या ठिकाणी रुपी नोट म्हणजे रुपयाची जी नोट आहे ती एक आहे, असं याचा अर्थ आहे. बघा, आता या ठिकाणी 1 हे त्याला लागलेले विशेषण आहे. रुपी नोट म्हणजे रुपयाची नोट. तर बघा,
वन हे त्याला लागलेले विशेषण आहे. रुपी नोट हे सामान्य नाम आहे, एकवचन आहे, काउंटेबलही आहे. आता या सामान्य नामाची सुरुवात आपल्याला बघायची नाही. याला लागले जे विशेषण आहे वन म्हणजे एक. ओ या ओ म्हणजे स्वराने सुरुवात झालेली आहे. बघा, स्वराने जरी सुरुवात झालेली आहे तरी याचा जो उच्चार आहे तो व म्हणजे डब्ल्यू सारखा आहे. त्याच्यामुळे इथं आपण ॲन हे उपपद वापरू शकत नाही. ओ म्हणजे स्वराने सुरुवात जरी झालेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपण ॲन हे उपपद वापरू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला ए हे उपपद वापरावं लागते. बघा मित्रांनो, काही अपवाद होते. अपवादही तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.